बातमी छत्रपती संभाजीनगरमधून समोर येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे। अपघातात एकाच कुटुंबातील 3 जण ठार झालेत। आई वडील आणि 6 महिन्याचे लेकरू दगावल्याची माहिती सध्या समोर येते। छत्रपती संभाजीनगरमध्ये हा अपघात झालेला आहे, ज्यामध्ये एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तर या घटनेनं आता या सगळ्या परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। एकाच कुटुंबातील आई वडील आणि 6 महिन्याचे लेकरू हे दगावलंय। तर हा अपघात नेमका कसा झाला, त्याचबरोबर आता या अपघातामध्ये आणखी कोणी जखमी झाले का या संदर्भातली अधिकची माहिती काहीच वेळा स्पष्ट होईल। मात्र छत्रपती संभाजीनगरमधून ही धक्कादायक घटना, या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून। विजय, छत्रपती संभाजीनगरमध्ये हा दुर्दैवी अपघात झाला, काय अधिक माहिती? नक्कीच अंकिता, जर पाहायला गेलं तर हा दुर्दैवी अपघात असं म्हणावं लागेल, कारण दुचाकी आणि स्कॉर्पिओचा समोर अपघात झालेला. यामध्ये जर पाहिलं गेलं दुचाकीवरील तिघे जण जे आहेत ते जागी ठार झाल्याची घटना जी आहे ती घडलेली आहे। जर पाहिलं वैजापूर तालुक्यातील साठणाहून गंगापूर मार्गे जे आहे ते दुचाकीवरून जात होते, त्या दरम्यान हा अपघात झालेला स्कॉर्पिओ आणि दुचाकीची समोर धडक झाली। यामध्ये जर पाहिलं गेलं सजल राजू राजपूत, शीतल राजू राजपूत आणि त्यांचा मुलगा जो आहे 1 वर्षाचा, तो देखील यामध्ये जागी ठार झालेला आहे। सध्या ते वाळू ज्या ठिकाणी राहत होते, सध्या काही कामानिमित्त जात असताना हा अपघात झालेला। यामध्ये जर पाहिलं गेलं तर एकाच कुटुंबातील 3 जणांचा दुर्दैवी जो आहे तो मृत्यू झालेला आहे। निश्चित, धन्यवाद विजय आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। त्यामुळे अपघातात एकाच कुटुंबातील 3 जण ठार झाले। छत्रपती संभाजीनगरमधून ही दुर्दैवी घटना सध्या समोर येते। तर यामध्ये आई वडील आणि 6 महिन्याच्या लेकराचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। छत्रपती संभाजीनगरमधून ही घटना समोर आली आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये हा अपघात झालाय। एकाच कुटुंबातील 3 जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय, ज्यामध्ये आई वडील आणि 6 महिन्याच्या लेकराचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। तर आता पुढील अंत्यविधीसाठी या तिघांचे मृतदेह हे रुग्णालयात आणण्यात आलेले आहेत। या अपघातात एकाच कुटुंबातील या तिघांचा दुर्दैवी मृत्यू झालाय।